हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द विशाल फिजिक्स करिअर अकॅडमी. आज आपण आजच्या लेसनमध्ये आजच्या भागामध्ये आपल्या पहिल्या इव्हेंटमध्ये आणि पहिल्या लेक्चरमध्ये टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द फिजिक्स चॅप्टर विच इज व्हेरी इम्पॉर्टंट इन द पर्स्पेक्टिव्ह ऑफ द फाउंडेशन. आज आपण की जे फाउंडेशन अलेनच्या जे आणि नीटसाठी जे फाउंडेशन लागतं, म्हणजे जे 9th आणि 10th साठी जे फाउंडेशन आपण घेतो असतो, त्या फाउंडेशनसाठी आज अलेनचा आपण पहिला चॅप्टर सुरुवात करणार आहोत. त्या चॅप्टरचं नाव आहे रिफ्लेक्शन ऑफ द लाईट. ऑप्टिक्स मधला रिफ्लेक्शन ऑफ द लाईट. आता ऑप्टिक्स हे जे तुम्ही नाव ऐकलं असेल की जो ऑप्टिक्स आहे, ऑप्टिक्स इज अ वन ब्रांच ऑफ द फिजिक्स विच इज हॅज अ टू टाइप्स. ऑप्टिक्स काय आहे? एक ब्रांच आहे फिजिक्सची, बरोबर, ज्याच्यामध्ये टू टाइप्स आहे, बरोबर. पहिला आहे लाईट आणि दुसरा आहे वेव्स. मग त्यामधला की या दोन टॉपिक पैकी आज आपण शिकणार आहोत की पहिला टॉपिक आहे ज्याला म्हणतात की लाईट, बरोबर, अँड रिफ्लेक्शन ऑफ लाईट इज रिलेटेड टू द ऑप्टिक्स, बरोबर. आता हा जो चॅप्टर आहे, हा जो आपण चॅप्टर शिकणार आहोत की ह्या चॅप्टरमध्ये मेनली तुम्ही जे ऑप्टिक्स शिकणार आहात किंवा त्यामध्ये आपण खूप साऱ्या गोष्टी शिकणार आहोत, जसे की फॉर एक्झाम्पल जी लाईट आहे की लाईटचं नेचर काय आहे, बरोबर, त्याच्यानंतर त्याची प्रॉपर्टीज काय आहे, त्याचं कसं आपण ऍप्लिकेशन मध्ये यूज करू शकतो डेली लाईफ मध्ये. सो ह्या काही गोष्टी आपण ह्या चॅप्टर मध्ये आज शिकणार आहोत. मग जर तुम्ही असा विचार केला की जनरली आपण जर ह्या चॅप्टरच्या मेन प्रमाणे जर तुम्ही विचार केला की रिफ्लेक्शन ऑफ द लाईट. रिफ्लेक्शन म्हणजे काय की एक वेव्ह इथून येते आणि ही वेव्ह जर इथून रिटर्न जात असेल, बरोबर, एक लाईटची वेव्ह येते जी की आपण दिवसा बघतो की आपल्या डेली लाईफ मध्ये आपण घरी असल्यानंतर आपण जो आपला प्रायमरी सोर्स आहे लाईटचा, विच इज व्हॉट इज अवर प्रायमरी सोर्स ऑफ लाईट. द प्रायमरी सोर्स ऑफ लाईट इज सन. काय आहे की सगळ्यात प्रायमरी सोर्स आपल्या अर्थच्या सोलर सिस्टम मध्ये सगळ्यात पहिल्यांदा प्रायमरी सोर्स कोणता आहे की हा जो सन आहे हा सगळ्यात मेन काम करत असतो आपल्या प्रायमरी सोर्सला. त्याच्यानंतर सेकंडरीला कोण आहे, सेकंडरीला आहे की आपली लाईट, बरोबर. सेकंडरीला काय आहे, लाईट, अँड ऑल्सो इट इज कॉल्ड ॲज द ब्राईटनेस, बरोबर. जर तुम्ही सकाळी उठल्यानंतर आपण बघतो की जनरली आपण घरी सकाळी लवकर उठलो, जसं आपण लवकर उठलो तर 6 आणि अप्रॉक्सिमेट 5 to 6 च्या टाइम पिरियड मध्ये जर आपण उठलो तर त्यावेळेस आपल्याला काय दिसतं, मोस्टली डार्कनेस दिसतं. कसं काय दिसतं, मोस्टली डार्कनेस दिसतं, बरोबर. आणि हा डार्कनेस हटवण्यासाठी आपल्याला आपला हा प्रायमरी सोर्स मदत करतो, त्याचं नाव आहे सन. सन इज द मेन अँड मेजर प्रायमरी सोर्स ऑफ द लाईट अँड इट इज ऑल्सो व्हेरी रिस्पॉन्सिबल फॉर द रिफ्लेक्शन ऑफ द लाईट. म्हणजे काय होतं की ह्याच्या ज्या सनरेज येतात, बरोबर, ह्या सनरेज परत आपल्याला काय होऊ शकतात, त्या रिफ्लेक्ट होऊ शकतात. मग आपण बघतो की लाईट इट इज वन फॉर्म ऑफ एनर्जी. आता आपण मेन मुद्द्याकडे जाऊ, बरोबर, की रिफ्लेक्शन आपण बघतो, बरोबर, की त्याच्यामधला पहिला पॉइंट आहे की सगळ्यात इफेक्टिव्ह, बाकीचं आपण बघू की सगळ्यात इफेक्टिव्हली की आपल्या घरामध्ये आपण उठल्याच्या नंतर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय बघतो, आपल्या घरातला मिरर. काय बघतो, मिरर, बरोबर. आता हा जो मिरर आहे, बरोबर, हा एक प्रकारचा एक प्लेन मिरर असतो. काय असतो, इट इज अ वन फॉर्म ऑफ प्लेन मिरर, बरोबर. कधी कधी आपल्या घरामध्ये देर आर डिफरंट शेप. आता डिफरंट शेपचे मिरर आले, आपल्याला जसं लागेल तसं आपण शेप काय करत असतो, द्यायला देत असतो. आता हे जे मिरर आहे, बरोबर, आपण उठल्याच्या नंतर काय करतो की सगळ्यात पहिल्यांदा आपला हा जो चेहरा आहे हा काय करत असतो, आपण त्या आरशामध्ये बघत असतो. आता हा जो आरसा आहे की व्हॉट इज मीन बाय दिस मिरर, दिस इज द वन टाइप ऑफ ग्लास. काय आहे
की ही एक प्रकारची काय आहे, ग्लास आहे, जी आपण नॉर्मल ग्लास असते, बरोबर, ती एक नॉर्मल ग्लास आहे, बट इट बिहेव्स व्हेन इट इज coated with metal paint or silver paint. मिररच्या दोन बाजू असतात. कधी कधी आपण जर घरी असलो किंवा आपल्या घरामध्ये जर छोटा मिरर असेल तर आपण काय करायचं की त्या मिररच्या पाठीमागचा जो इन्सुलेटेड पार्ट आहे काय आहे की कधी कधी काय असतं की मिररला या काच ब्रेक न होण्यासाठी त्याला एक इन्सुलेटेड पार्ट असतो. त्या इन्सुलेटेड पार्टला जर आपण रिमूव्ह केलं then you can able to see that there is this some coating which is of the metal paint or silver paint. म्हणजे त्यामध्ये काय असेल तर मेटल पेंट असेल किंवा सिल्वर पेंट असेल. आता ऑब्विसली ज्यावेळेस आपण सकाळी उठतो त्यावेळेस आपण बघतो की आपल्या आरसा असतो, त्या आरशामध्ये जनरली आपण एक गोष्ट नोटीस करत असतो की ज्यावेळेस आपण आरसा बघतो त्यावेळेस आपण आरशाच्या समोर उभं राहिलो. when we are standing in front of the mirror we are able to see that our reflection inside the mirror. जसं आपण उठल्याच्या नंतर जसा आपला रंग असेल त्याचप्रमाणे आरसा काय करत असतो आपल्याला एक रिफ्लेक्शन देत असतो, बरोबर. मग आता हा रिफ्लेक्शन कसा देतो, का देतो हे आपण काय करणार आहोत, शिकणार आहोत, बरोबर. मग आरशाचं मग पहिल्यांदा आपण बघू की मिरर म्हणजे काय. नेमका मिरर म्हणजे काय की मिरर इट इज अ वन ऑब्जेक्ट which is responsible for the reflection of original object, बरोबर. मग आता आपण लिहिलेल्या डेफिनेशन प्रमाणे आपण बघतो की मिरर it is a one type of object, or we can say that it is a one type of an instrument which is responsible for the reflection of the original object. जसं मी उठल्याच्या नंतर सपोज फॉर एक्झाम्पल मी जर ब्लॅक कलरचा टी शर्ट घातलेला आहे त्याचप्रमाणे तुम्हाला पण मिरर मध्ये काय दिसणार आहे, माझा ब्लॅक कलरचा टी शर्ट दिसणार आहे. मी जर हातामध्ये घड्याळ घातलेला असेल तर तिथं पण मिरर मध्ये तुम्हाला काय दिसणार आहे, हातामध्ये घड्याळ दिसणार आहे. यालाच म्हणतात लॉ ऑफ द रिफ्लेक्शन. काय म्हणतात याला, म्हणतात लॉ ऑफ रिफ्लेक्शन, बरोबर. मग आता जर तुम्ही जर लॉ ऑफ रिफ्लेक्शन शिकायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला माहित पाहिजे की ह्या ज्या मिरर मध्ये आहे की ह्या मिरर मध्ये सगळ्यात बेसिक आहे की ही जो लाईट सोर्स आहे, काय आहे, लाईट सोर्स. जसं आपण पाठीमागच्या काही मिनिटापूर्वी बघितलं की लाईटचा प्रायमरी सोर्स कोण आहे की सगळ्यात प्रायमरी सोर्स आहे सन आणि सेकंडरी सोर्स आहे आपली लाईट और वी कॅन से एज ब्राइटनेस, बरोबर. आता ही जे आहे इट इज अ वन फॉर्म ऑफ एनर्जी. जी लाईट सोर्स आहे इट इज कॉल्ड एज इट इज अ one form of energy. It is one form of energy. मग ही काय आहे, एक एनर्जी आहे, बरोबर, बरोबर, की जी काय करते की जी एनर्जी आपल्या आईजला दिसते, काय करते, इट इज एनर्जी विच वी कॅन एबल टू सी, बरोबर. लाईटची एक एनर्जी आहे की ज्यामध्ये आपण लाईट आपल्याला दिसणे असते, बरोबर. मग आता ही जी लाईट आहे जी सन पासून लाईट येते, बरोबर. मग ब्राईटनेस असेल किंवा आपण आर्टिफिशियल टॉर्च घेतली, बरोबर. जर तुम्ही डार्कनेस मध्ये जर टॉर्च मारली, बरोबर, इफ यू यूज द टॉर्च यू कॅन एबल टू सी द क्लिअर विजन ऑफ दॅट रिस्पेक्टिव्ह एरिया. सपोज फॉर एक्झाम्पल ही माझ्याकडे टॉर्च आहे, बरोबर, आणि हा टॉर्च मी ज्यावेळेस ऑन करतो त्यावेळेस मला काय दिसणार आहे की याच्या पुढे येणारी जेवढा त्याचा एरिया आहे तो काय दिसणार आहे, मला लाईट सोर्स मध्ये दिसणार आहे, बरोबर. मग लाईट सोर्स मध्ये दिसल्याच्या नंतर हा काय करत आहे की डार्कनेसला जर हटवत असेल, काय करतो,
डार्कनेसला जर हटवत असेल तर ऑब्विसली ती काय आहे, एक प्रकारची एनर्जी आहे. मग आता हे एनर्जीला आपल्याला युटिलायझेशन करत असताना त्यामध्ये खूप सारे कन्सेप्ट आहेत, जसं रिफ्लेक्शन येतं, काही लाईट रिफ्लेक्ट होतात, काही लाईट पास आउट होतात, काही वेळेस ऍब्झॉर्ब पण होतात. बरोबर. अँड डिपेंड्स अपॉन द मीडियम. जर तुम्ही लाईटचं जर कन्सेप्ट बघितलं की डिपेंड्स अपॉन मीडियम, की ज्यावेळेस आपण बघतो की आपल्याला जर एनर्जी पाहिजे नसेल, बरोबर, लाईटची जर एनर्जी पाहिजे नसेल, की आपण बघतो की जनरली आता सोलर प्लांट इन्स्टॉल झाले, ते कशामुळे झाले की ह्या लाईट सोर्समुळे ते सोलर प्लांट्स आपण काय करू शकतो, ऍक्टिव्हेट करू शकतो. त्यानंतर आहे की मग सोर्सेस ऑफ लाईट काय काय आहेत आपल्याकडे. सोर्सेस ऑफ लाईट आतापर्यंत आपण शिकलो की लाईट इज वन टाइप ऑफ एनर्जी. लाईट काय आहे, एक प्रकारची एनर्जी आहे. मग त्यामध्ये एनर्जी असल्यामुळे मग आता काय आहे की सोर्सेस ऑफ लाईट बघू आपण. आपल्याकडे लाईटचे सोर्सेस कोणते कोणते आहेत. मग जर तुम्ही बघितलं ड्युरिंग द डे टाइम, आपल्याकडे डे टाइमला कोणता आहे, प्रायमरी सोर्स आपण मगाशीपासून बघतो की प्रायमरी सोर्स आहे आपला सन. बरोबर. सन इट इज वन टाइप ऑफ द प्रायमरी सेल आणि सेकंड वन इज द सेकंडरी इज द ब्राइटनेस. सेकंडरी इज इक्वल टू ब्राइटनेस. अँड ऍज पर वी सी इन द स्काय, जसं आपण जर स्काय मध्ये जर लुकआउट केलं तर आपल्याला काय दिसतं, एक क्लिअर विजन दिसतं. काय दिसतं, एक क्लिअर विजन दिसतं. सपोज फॉर एक्झाम्पल मी जर म्हणलं मी अर्थवरती, ह्या अर्थवरती उभा आहे आणि अर्थवरती उभा मी काय करतोय, वरती स्काय ऑब्झर्व करतोय. बरोबर. काय करतोय, स्काय जर ऑब्झर्व करत असेल तर ऑब्विसली आपण म्हणतो की ज्यावेळेस वरून जी लाईट सोर्स येते, बरोबर, जी लाईट सोर्स, जिकडून लाईट सोर्स येते ती काय करतोय आपण, ती परत रिफ्लेक्ट झालेली आपण पुढे बघतो, स्काय मध्ये बघतोय. बरोबर. जर तुम्ही जर वॉटरचं जर रिफ्लेक्शन बघितलं की हे वरती जे स्काय जे आपल्याला ब्ल्यू दिसते, तुम्ही 9th स्टँडर्ड मध्ये शिकले असाल की स्कॅटरिंग ऑफ लाईट. बरोबर. स्कॅटरिंग ऑफ लाईट, की ज्यामध्ये काय होत असतं की ज्या सनरेज येतात, बरोबर, की ज्या सनरेज येतात आपल्या अर्थ वरती, कारण वी हॅव द 75% ऑफ द वॉटर ऑन द अर्थ. काय 75% वॉटर आहे. मग ते काय होतं, पाण्यामधून त्यावेळेस वॉटर मधून तुम्ही ज्या रेज रिफ्लेक्ट होतात त्या वरती जाऊन एका मीडियम मध्ये त्या स्टेबल होतात. अँड देन वी कॅन एबल टू सी दॅट देयर इज अ वन टाइप ऑफ कलर विजन फॉर्म. मग सेकंड पॉइंट वी आर गोइंग टू सी अबाउट द लाईट प्रोड्युसेस इन आवर हाऊसेस. मग काय आपल्याकडे जी लाईट आहे ती कुठं प्रोड्यूस होते, सेकंडरी लाईट. त्याच्यानंतर आपल्याकडे जी लाईट प्रोड्यूस होते कशामध्ये, इलेक्ट्रिक बल्ब्स. कुठे, इलेक्ट्रिक बल्ब्स. सेकंड वन त्या ट्यूबलाइट्स असतात. ट्यूबलाइट्स इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज फ्लोरोसंट लाईट. तुम्ही बघताय की आता आपण मार्केटमध्ये न्यू टाईपचे डिजिटल ट्यूब्स आल्या, ज्याच्यामध्ये डिफरंट टाईपचे कलर्स आहेत. आता हे जे कलर्स जर तुम्ही बघितले की जे कलर्स डिपेंड अपॉन असतात की वेव्हलेंथ ऑफ लेंथ. आपण म्हणतो की ब्राईटनेस कमी झाला किंवा एखाद्या ट्यूबचा जर, तर ह्या याच्यावर डिपेंड असतात की वेव्हलेंथ किती आहे त्यांची. देन नेक्स्ट वन असतात की CFLs आहे, LED लाईट्स आहे. बरोबर. अजून पण आहे आपल्याकडे CFLs आहे. त्याच्यानंतर LED लाईट्स आहे, लाईट इमिटिंग डायोड म्हणतात, लाईट इमिटिंग डायोड. हे तुम्ही जे LEDs आहेत ह्या जनरली तुम्ही कशामध्ये शिकणार, इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. ज्यावेळेस तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स मध्ये शिकसाल की त्यावेळेस तुम्ही बघता की जी LED आहे त्याला सगळ्यात कमी व्होल्टेज लागतो, त्याला स्टार्टअप करायचं. मग आता ही जे लाईट आहे, बरोबर, आता आपण शिकलो की दिस आर द सोर्सेस ऑफ द लाईट, की ज्या सोर्सेस ऑफ द लाईट मुळे आपल्याला काय दिसते की ह्या ज्या सोर्सेस मुळे काय दिसतं आपल्याला की आपल्या ज्या आईज मध्ये जे विजन तयार होते, काय तयार होतो, विजन तयार होतं, म्हणजे एक इमेज तयार होते. बरोबर. हे कशामुळे तयार होते, जर ही लाईटच नसेल तर आपल्याला डोळ्यामध्ये आपल्या इमेज तयार होणार आहे का, नाही, ऑब्विसली नाही. तर आपल्याला काय गरजेचं आहे
की ह्या लाईट सोर्स गरजेचे आहेत, ज्यामुळे काय होत असतं की आपल्याला इमेज तयार होते. बरोबर. आता इथपर्यंत आपण क्लिअर झालं की प्रायमरी सोर्स झाला, सेकंडरी सोर्स झाला आणि प्रायमरी सोर्स झाला. मग आता बघू की त्या लाईटचं नेचर काय आहे, की जे आपण आतापर्यंत म्हणत आलो की लाईट इज अ वन फॉर्म ऑफ एनर्जी. काय आहे, जी एक फॉर्मची काय आहे, एनर्जी आहे. आता त्या लाईटला आपल्याला नेचर बघायचं. नेचर म्हणजे काय, की त्याचं जे नेचर आहे, जसं आपण बघतो की सपोज फॉर एक्झाम्पल जर म्हणलो की सपोज फॉर एक्झाम्पल मला जर एखाद्या विद्यार्थ्याशी बोलायचं आहे, तर मला त्याचं ऑब्व्हियसली पहिल्यांदा काय माहित असतं, नेचर म्हणजे त्याचा स्वभाव माहित असतो. काय माहित असतं, स्वभाव माहित पाहिजे. जर सपोज तो जर नागरिक असेल तर ऑब्व्हियसली मी त्याच्या संग जास्त इंटरॅक्ट करणार आहे का, नाही. तर जो आपण जसं त्याचा स्वभाव असेल, जसं त्याचं नेचर असेल, आपल्याला त्याचप्रमाणे त्याच्याशी नेचरमध्ये करावं लागतं. मग आता जर ह्या लाईट सोर्स बघायचे असेल आपल्याला, बरोबर, जर लाईटचा सोर्स बघायचा असेल तर लाईट इज कन्सिस्ट ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. लाईट काय आहे, लाईटचं नेचर काय आहे, पहिल्यांदा इट इज अ वन फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. काय आहे ते, काय आहे, एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स आहे which does not contain any particles and they do not require any material to transfer and propagate. म्हणजे काय, की हे एक प्रकारे काय आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स आहे. आणि ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स मध्ये they does not contain any particles, does not contain any particles. त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं पार्टिकल्स असतात, बरोबर. आणि त्यांना कोणत्याही प्रकारचं इट डज नॉट रिक्वायर एनी मीडियम. जसं आपण साऊंड चॅप्टर मध्ये शिकलो की साऊंड ट्रॅव्हल करण्यासाठी त्याला काय गरजेचं असतं, मीडियम गरजेचं असतं. पण जी लाईट ट्रान्सफर करायची, इट डज नॉट रिक्वायर एनी मीडियम, इट कॅन ट्रॅव्हल फ्रॉम द एनी मीडियम. म्हणजे जर तुम्ही बघितलं, जर आपण बघितलं, जी लाईट आहे, की जी सन पासून जी लाईट येते आहे, बरोबर, ती ऑब्व्हियसली एका काही अंतरानंतर आपल्याला माहित आहे की अर्थच्या एका आपण जर अर्थचं ऍटमॉस्फिअर जर सोडलं, त्याच्यानंतर काय आहे, व्हॅक्यूम आहे. देयर इज नो व्हॅक्यूम मध्ये ज्यावेळेस लाईट ट्रान्सफर होत असते, बरोबर, इट डज नॉट कंटेन्स एनी पार्टिकल. त्यामध्ये कसल्याही प्रकारचे पार्टिकल्स नसल्यामुळे ती ह्या व्हॅक्यूम मध्ये कुठं रीच होते, आपल्या अर्थच्या सरफेस पर्यंत काय होत असते, रीच होत असते. मग ही जी लाईट ट्रान्सफर होते आहे, बरोबर. मग लाईट ट्रान्सफर होत असताना ऑब्व्हियसली तुमच्या मनामध्ये एक प्रश्न येत असेल की जर लाईट ट्रान्सफर होते कुठून, एका पॉइंट सोर्स पासून, सपोज हे जो पॉइंट सोर्स असेल, या पॉइंट सोर्स पासून ही लाईट ट्रान्सफर होते दुसऱ्या पॉइंट सोर्स पर्यंत, याच्यामधला जो डिस्टन्स आहे, त्या डिस्टन्सला जर आपण कॅल्क्युलेट केलं, सपोज एक्स डिस्टन्स असेल आणि ह्या डिस्टन्सला जर टाइम रिक्वायर्ड असेल, सपोज एखाद्या लाईट सोर्सला एका डिस्टन्स पासून दुसऱ्या डिस्टन्स पर्यंत ट्रॅव्हल करायचं असेल, बरोबर, इन द व्हॅक्यूम ऑर द फ्री स्पेस, मग लाईटचे नवीन एक प्रॉपर्टी आहे, द लाईट ट्रॅव्हल्स in free space or vacuum at the speed of 3 into 10 raised to 8 meter. 3 into 10 raised to 8 meter per second. बरोबर. जी लाईट ट्रान्सफर होती, बरोबर, ती लाईट किती स्पीड ट्रान्सफर होती, ती जिथं स्पीड किती आहे, 3 into 10 raised to 8 मीटर पर सेकंड. ऑलमोस्ट ही जी स्पीड आहे, बरोबर, हे जे लाईटची स्पीड आहे, इट व्हॅरीज अकॉर्डिंग टू द मीडियम. बघा, टू द मीडियम. आता फायनली काय आहे की जे लाईटची स्पीड आहे ते कशामुळे आहे की 3 into 10 raised to 8 meter per second and it also varies according to its medium. For example,
ग्लास मीडियम असेल, ग्लासचं मीडियम असेल, देन वॉटर मीडियम असेल, वॉटर असेल, अँड ऑल्सो द एअर. बरोबर. मग जर स्पीड आहे, हा जो स्पीड आहे जनरली आपण कन्सिडर करतो 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. हा कशाचा स्पीड आहे? हा आहे व्हॅक्यूमचा स्पीड. ज्यावेळेस एखादी वेव्ह ही जी एखादी लाईट ही जी व्हॅक्यूम मध्ये ज्यावेळेस ट्रान्सफर होते फ्रॉम द पॉइंट सोर्स ए टू द पॉइंट सोर्स बी, इट विल ट्रॅव्हल्स अकॉर्डिंग टू 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. ही आहे स्टँडर्ड स्पीड ऑफ द लाईट व्हेन इट ट्रॅव्हल्स फ्रॉम द वन पॉइंट सोर्स टू द अनदर पॉइंट सोर्स. आता तुम्ही जर घरामध्ये बघितलं की आपण जर एखादी टॉर्च मारली, बरोबर, सपोज फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो की तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल की आपण ज्यावेळेस एखाद्या ट्यूबचं बटन दाबतो किंवा एखाद्या बल्बचं बटन दाबतो त्यावेळेस ऑब्व्हियसली तुम्ही बघता की घरामध्ये असलेला जो अंधकार आहे, जो लाईटचा डार्कनेस आहे, तो काय होत असतो? लगेच गायब होत असतो. म्हणजे इट इज डिमॉलिश ऑल द डार्कनेस फ्रॉम दॅट सर्फेस. सपोज फॉर एक्झाम्पल इथे एक चेंबर आहे आणि ह्या चेंबर मध्ये मी एक ट्यूबलाईट लावली. काय लावली? ट्यूबलाईट लावली. आता मला माहित आहे की इथून मी काय करत आहे, एकदा लाईट सोर्स देत आहे म्हणजे इलेक्ट्रिसिटी देत आहे. मग तुम्ही बघता की ज्यावेळेस एखादी ट्यूब लागते, इट डिसहॅपियर्स ऑल द डार्कनेस इनटू द विदिन सेकंड. म्हणजे एक सेकंड पण लागत नाही की ज्याच्यासाठी ती जो डार्कनेस हटवण्यासाठी. बरोबर. मग हे आहे कशाचं काम? लाईटचं काम आहे. बरोबर. मग आता लाईट शिकत असताना मग ज्यावेळेस तुम्ही बघता की ज्यावेळेस लाईट ट्रॅव्हल होत असते, बरोबर, बघा आता ज्यावेळेस लाईट ट्रॅव्हल होते त्यावेळेस आपण काय करत असतो की त्याचं काय असतं की त्याचं नेचर काय आहे की तो एकदम एवढा स्पीडने येतो की त्याचं स्पीड किती आहे? 3 × 10⁸ मीटर पर सेकंड आहे. आणि जर तुम्ही जर त्याची वेवलेंथ काढली, बरोबर, द वेवलेंथ of visible light is starts from 380 to 780 नॅनोमीटर. बरोबर. ही जे 380 to 780 नॅनोमीटर आहे. काही बुक्स मध्ये जसं हे आपण जर बघितलं की एस.सी. वर्माचं जर तुम्ही जर बुक बघितलं की त्यामध्ये 0.3 to 0.78 मायक्रोमीटर ही त्याची रेंज दिलेली आहे. आणि आपल्या बुक मध्ये दिलेली आहे 0.4 to 0.7 मायक्रोमीटर. डिपेंड्स अँड व्हेरीज अबाउट द लाईट. म्हणजे काय असतं की ज्यावेळेस लाईटचा सोर्स हा घेतला जातो, हा आहे एस.सी. वर्मा फ्रॉम द एस.सी. वर्मा and this is from the Allen table. मग आपण बघतो की जे लाईट सोर्स आहे की ज्या लाईट सोर्स मध्ये आपण जर बघितलं की लाईट व्हेरीज फ्रॉम 0.4 मायक्रोमीटर टू 0.7 मायक्रोमीटर. म्हणजे काय की याच्यामध्ये जर अप्रॉक्सिमेट इज इक्वल टू बघितलं की 380 म्हणलं की इज इक्वल टू 4 मायक्रो 0.4 असतं, बरोबर, इज इक्वल टू 7. जर त्याचा प्लस मायनस 0.80 चा प्लस मायनस एरर यामध्ये कन्सिडर केला जातो की डिपेंड्स अपॉन द डिफरंट मीडियम की लाईट सोर्स वेवलेंथ आहे की नॅनोमीटर मध्ये असते. देन सेकंड वन, दो द लाईट डज नॉट कंटेन्स एनी पार्टिकल. म्हणजे लाईट मध्ये कसं काय नाही, डज नॉट कंटेन एनी पार्टिकल. but it has the massless particles is called as the photons. म्हणजे काय की जे ज्याच्यामध्ये काय आहे की मासलेस पार्टिकल्स असतात त्याला काय म्हणतो आपण? पार्टिकल्स इज कॉल्ड ॲज द फोटॉन्स. काय म्हणतो आपण? फोटॉन्स. बरोबर. त्याचं फोटॉन्स आहे की जे लाईट मध्ये जे लाईट पार्टिकल्स नसल्यामुळे की जे लाईट सोर्सला इमिटेट करण्यासाठी जे रिक्वायर्ड असतात त्याला म्हणतात आपण फोटॉन्स असतात. मग सेकंड अजून एक प्रॉपर्टी आहे लाईटची, लाईट ऑलवेज ट्रॅव्हल्स
in a straight line. In a straight line. Light कशामध्ये काय बोलते? It always travels in a straight line. म्हणजे काय असतं की आता जी लाईट आहे काय आहे की लाईट आहे जी काय आहे ही ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन बट इट हॅज द सम कोइन्सिडन्स. आता जर तुम्ही कोइन्सिडन्स काढले तर की आपण म्हणतो की लाईट ऑलवेज ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन बट व्हेन इट हॅज एनी ऑब्स्टॅकल्स. ऑब्स्टॅकल जर त्यामध्ये आहे तर लाईट हॅज द टेंडन्सी टू रिफ्लेक्ट. टेंडन्सी पहिले काय आहे रिफ्लेक्शन करणे. सेकंड वन इट ऍब्सॉर्ब बाय एनी मीडियम. सपोज जर इथे एखादं मीडियम असेल तर त्यामध्ये लाईट ऍब्सॉर्ब होणार नाही. अँड थर्ड वन इट पास अवे फ्रॉम द मीडियम. जर यामध्ये जर एखादा ऑब्स्टेकल आलं तर यामधून काय होणार आहे की याच्यामधून रिफ्लेक्शन पण होणार आहे, याच्यामध्ये ऑब्झर्वेशन पण होणार आहे आणि याच्यामधून काय होणार आहे लाईट पास आउट पण होऊ शकते. सो हे झालं जनरल कन्सेप्ट अकॉर्डिंग टू द लाईट की लाईटचं नेचर कसं आहे, लाईट कशी बिहेव करते आणि व्हॉट इज द स्पीड ऑफ द लाईट आपण इथपर्यंत आज शिकलेलो आहे. सो आय होप यू विल अंडरस्टँड द होल कन्सेप्ट. इन टुमॉरोज लेक्चर वी आर गोइंग टू लर्न अबाउट द लॉज ऑफ द रिफ्लेक्शन. जे की लॉज आपण शिकणार आहोत जे की इम्पॉर्टंट लॉज आहेत आणि बेसिक